या मुद्द्याच्या अनुषंगाने आज प्रतिक्रिया काय काय आल्यात ते आपण पाहूयात. जाऊयात मीडिया सेंटरला. सोशल मीडियावरनं आजच्या प्रश्नावरती आलेल्या प्रतिक्रियांपैकी काही वेचक आणि वेधक प्रतिक्रिया आपण बघणार आहोत. बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या वॉर्डांमध्ये नोटाचा पर्याय ठेवून मतदान घेतलं पाहिजे असं वाटतं का? पाहूयात प्रतिक्रिया काय आल्या. उमेदवार कोणत्या कारणास्तव बिनविरोध निवडून आला आहे हे पाहिल्यानंतरच नोटाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात यावा असं प्रभाकर यांचं मत आहे. युट्यूबवरनं युवराज सिंह म्हणतात किंवा नोटाला जरी जास्त मतदान झाले तरी काही फायदा नाही. जो उमेदवार आहे तोच विजयी घोषित केला जाणार. उमेदवार निवडून आणणं यालाच लोकशाही म्हणतात. बिनविरोध निवडून येऊन जमणार नाही. अविनाश पाटील यांची युट्यूबवरनं प्रतिक्रिया आहे. फेसबुकवरनं पुढची प्रतिक्रिया सत्यवान तांबे यांची आहे. जे लोक बिनविरोध निवडून आलेले आहेत तर त्यांनाच बाद करा म्हणजे बरोबर होईल. फेसबुकवरनं अनिल कुमार उबाळे यांची प्रतिक्रिया आहे. नक्कीच नोटा हा बिनविरोध विरुद्ध तगडा उमेदवार आहे. हिंमत असेल तरी होऊन जाऊ द्या आमने सामने. इंस्टाग्रामवरनं दत्तात्रय जाधव म्हणतायत बिनविरोध हे जनतेने ठरवलं पाहिजे, नगरसेवक किंवा कोण्या मंत्र्यांनी नाही. इंस्टाग्रामवरनं ऋषिकेश गोरे म्हणतायत बिनविरोध म्हणजे लोकांना पर्याय नाहीत असा अर्थ होतो. नोटाचा पर्याय दिला तरच कळेल की उमेदवार लोकांना मान्य आहे की नाही. तर तुमच्या प्रतिक्रिया अतिशय बोलक्या आहेत. काही लोकांचा पूर्णपणे या पर्यायाला पाठिंबा दिसतोय, पण त्याचबरोबर काही लोकांच्या शंका सुद्धा आहेत आणि याच